हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आपण आता काकडीविषयी माहिती जाणून घेऊया. एक, काकडी ही उन्हाळ्यात होणारी फळभाजी आहे. भारतात ती सर्वत्र होते. काकडीला रेताड जमीनही चालते व चांगली चिकणमातीची जमिनीतही ती होते. 2, ज्या हवेत दमटपणा नसेल व जेथे ऊन भरपूर असेल अशा कोरड्या उष्ण हवेत काकडीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. 3, काकडीचे वेल होतात. वेलीवरच्या फळांना काकडीच म्हणतात. ती एक वितीपासून हातभार लांब व गोलाकार असते. 4, 1 हेक्टर जमिनीत 6 ते 7 हजार किलो काकडीचे उत्पादन होते. खिरी, चिबूड ह्या एक प्रकारच्या काकडीच्याच जाती आहेत, अर्थात त्यात थोडा फरक असतो. 5, काकडीमध्ये साधी काकडी, सातपत्ती, तरकाकडी आणि नारंगी काकडी अशा पुष्कळ जाती आहेत. कोवळी काकडी सोलून तिला मधोमध चिरा देऊन त्यात मिरपूड व मीठ घालून खाल्ल्याने काकडी स्वादिष्ट लागते. 6, काकडीची कोशिंबीर, रायते व सांडगे असे प्रकारही बनवले जातात. काकडीच्या बीच्या गराचा औषधासाठी उपयोग केला जातो. मानसिक विकारावरही काकडीच्या बीचा उपयोग केला जातो. 7, अपचन झाल्याने उलट्या होत असतील तर काकडीचे बी मठ्ठ्यात वाटून दिले जाते. पित्त, दाह, तृषा, मूत्रकुच्छ, मूतखडा वगैरे रोगांवर काकडी उपयोगी आहे. काकडीचा रस 5 तोळ्यापर्यंत व तिच्या बीचा गर्भ 1 तोळ्यापर्यंत घेता येतो. 8, कच्ची काकडी वृक्ष जुलाबावर गुणकारी, मधुर, पचण्यास जड आणि पित्तनाशक आहे. पिकलेली काकडी तृषाहारक व पित्तहारक असते. 9, काकडीचे लहान लहान तुकडे करून त्यावर साखर घालून खाऊ घातल्याने उष्णतेने होणारा दाह दूर होतो. 10, काकडी आणि लिंबाच्या रसात थोडे जिरे व साखर घालून दिल्याने लघवीची जळजळ दूर होते. 11, काकडी खाल्ल्याने किंवा काकडीचा व कांद्याचा रस एकत्र करून प्याल्याने दारूची नशा उतरते. वर्षा आणि शरद ऋतूत काकडी खाऊ नये. या ऋतूत जास्त काकडी खाल्ल्याने त्रास होतो. 12, काकडी शीतल, पाचक आणि मूत्रल आहे. काकडीचे बी शीतल, मूत्रल व पुष्टीकारक आहे. अननस व पपईप्रमाणे काकडी पाचक आहे. काकडीच्या पानांची राख कफ निसारक आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.